नमस्कार मंडळी. आपण अशा एक मुद्द्यावरती बोलणार आहोत, ज्या मुद्द्याची आज आपल्याला खूप गरज आहे. आपण पाहत आलेलो आहोत गावगाड्यातील सप्तेहे आणि वारकरी संप्रदाय हा काय आहे आणि वारकरी संप्रदायाला कुठली जात बी नसते आणि धर्म बी नसतो. ते त्यांचं वैयक्तिक धर्मानुसार काम करतात, गोविंदाने आनंदाने राहतात. परंतु मागच्या काही वर्षात असे काय ह्या वारकरी संप्रदायात डाग लागण्याचं काम झालं आहे. इकडे मात्र भरपूर असे काय घुसखोरी झालेले आहे, की आपण जसं म्हणतो ना, गहू निसून हे त्यातली खडे बाजूला काढावं लागतात पाकडून. तसे यांना आता वेळ आलेली आहे मंडळी, खरोखरच बाजूला निसून फेकलं पाहिजे. परंतु याच्यावरती जो कोणी आवाज उठवतोय, की लगेच त्याला बोललं जातं, की नाही हा धर्माविरोधी आहे, हा तर हिंदूंमध्ये फोड पाडतोय. तर मित्रांनो, असं काही नाही. हा पद्धतशीर एक टीम जी आहे, ह्यात खूप असे काही घुसखोरी मंडळी घुसली आहे, की ह्या वारकरी संप्रदायाला डाग लावण्याचं काम हे करत आहेत. आणि ह्यालाच विकास लावंडे जे आहेत ते बरोबर प्रत्युत्तर देतात. परंतु त्यांनाच हे लोक काय करतात, की सर्व मिळून वारकरी संप्रदाय यांनी हातात घेतलाय आणि आता हे वारकरी संप्रदायावर कब्जा करणार आहेत. परंतु ह्यांना वारकरी संप्रदायामध्ये खरोखरच आता राजकारण करायचं आहे का? जे घुसखोर केलेले आहेत त्यांना, ते कधी धर्माच्या ह्याने कीर्तनकार त्याला कुठं नॉलेज आहे का? नाही. परंतु फक्त हे चाटगळ व्यक्तिगत म्हणून हे कीर्तन करतात, काही पक्षाचा प्रचार करतात. परंतु आपल्याला त्याचं काय घेणं-देणं नाही. परंतु ह्या मुद्द्यावरती खरोखरच बोलायला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात वारकरी संप्रदायामध्ये जे लोक घुसणार आहेत, जो तरुण युवक आता सध्या तिकडे पाठ फिरतोय, तो कदाचित फिरणारही नाही. म्हणून ह्या मुद्द्यावरती बोललं पाहिजे. ह्याच सविस्तर विषयी आज लवांडे सर हे काय बोलले आहेत, एकदा आपण तेही ऐकू. नुकताच महाराष्ट्रामध्ये सध्या जो वैचारिक आणि सांस्कृतिक तात्विक संघर्ष सुरू आहे तो म्हणजे संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातली घुसखोरी. त्या घुसखोरांच्या पैकी 20 घुसखोरांची आम्ही नावं जाहीर केली. त्याच्यातलं नंबर 1चं नाव आहे गोविंद देवगिरी उर्फ किशोर व्यास, ज्यांची आळंदीमध्ये वेद पाठशाळा आहे, तिथे ब्राह्मणेतरांना प्रवेश नसतो. हे अयोध्या राम मंदिराचे ट्रस्टी आहेत. वारकरी संप्रदायात घुसखोरी करून वारकरी संप्रदायाचं वैदिकीकरण करण्याचं काम सुरू आहे. सनातन वैदिक धर्माचा विचार त्या ठिकाणी रुजवण्याचं काम करतायत. ज्या सनातन वैदिक धर्माच्या लोकांनी संतांना छळलं, सर्व संतांना प्रचंड त्रास दिला, अतोनात छळलं, त्या सनातन वैदिक धर्माच्याच लोकांनी या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या सुद्धा राज्याभिषेकाला विरोध केला होता. महाराजांना 2 वेळा राज्याभिषेक करावा लागला. त्याच सनातनी लोकांनी, धर्ममार्तंडांनी अनाजी पंथाच्या माध्यमातून शंभूराजांना सुद्धा त्रास दिला होता. आणि आता सुद्धा संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हायजॅक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज नागपुरात जे गोविंद देवगिरी बोललेले आहेत, मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने बोललेले आहेत, हे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणवाद रुजवण्याचा तो प्रकार आहे, सनातन धर्म रुजवण्याचा प्रकार आहे. सनातन धर्म म्हणजे ब्राह्मणवाद आहे. हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा काहीही संबंध नाही. ते हिंदू हिंदू करतायत, पण त्याच्यातला प्रत्यक्ष पोटातला गाभा म्हणजे ब्राह्मणवाद आहे. गोविंद देवगिरी मुख्यमंत्री यांनी मिळून महाराष्ट्राला एक संदेश दिलाय की महाराष्ट्रामध्ये फक्त ब्राह्मणवाद चालेल, आणि म्हणून छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी ओढण्याचं काम चाललंय. कायमच त्यांनी ते केलेलं आहे, आजही ते करतायत. त्यांचा आम्ही निषेध करतो. हा सांस्कृतिक दहशतवाद, हा सनातनी दहशतवाद आम्ही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. संतांचा भागवत वारकरी संप्रदाय त्यासाठी खंबीर आहे.